नारायणी धाम. लोणावळा येथील श्री नारायणी धाम हे देवी दुर्गा मातेचे एक अत्यंत भव्य, सुंदर आणि शांततापूर्ण असलेले हे मंदिर सुमारे 450 एकर परिसरामध्ये आणि निसर्गरम्य सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेले असे एक उत्कृष्ट वास्तुकलाचे उदाहरण. या ठिकाणी सुंदर बगीचे आणि कौटुंबिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारे हे मंदिर. लोणावळा येथील जे रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनच्या पासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असणारे हे सुंदर आणि भव्य असे मंदिर. या मंदिरामध्ये आपणास जर यायचे असेल तर या मंदिरातील ज्या रोजच्या वेळा आहेत ती वेळ म्हणजे सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत हे मंदिर उघडे असते आणि त्यानंतर 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत. या मंदिराच्या विषयी जर आपल्याला अधिक जाणून घ्यायचे असेल तर याचे जे अधिकृत असे जे संकेतस्थळ आहे त्याच्यावरून आपल्याला या मंदिराची पूर्णपणे डिटेल माहिती आपल्याला या ठिकाणी मिळेल. अशा ठिकाणी कौटुंबिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारे हे सुंदर असे मंदिर याची स्थापना सुमारे 2002 मध्ये करण्यात आली असून या मंदिराचे जे पूर्ण व्यवस्थापन आहे ते सर्व व्यवस्थापन हे तेथील श्री नारायणी सेवा संस्थान यांच्यातर्फे चालवले जाते. या मंदिराच्या ठिकाणी सुंदर अशी यज्ञशाळा आहे. या ठिकाणी सुंदर सुंदर कारंजे, आकर्षक बगीचे, यज्ञशाळा, शांत हॉल, त्याचप्रमाणे भाविकांच्यासाठी उत्तम दर्जाची भोजनाची सोय देखील या ठिकाणी केली जाते. त्याचप्रमाणे जर भाविकांना येथे राहायचे असेल तर त्यांच्या राहण्यासाठी सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या रूम्स सुद्धा उपलब्ध आहेत, जसे की सिंगल खोली, डबल खोली किंवा कुणाला कॉटेज किंवा बंगला पाहिजे असेल तर ते देखील या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे नारायणी देवी आणि तिची अत्यंत सुंदर संगमरवरी अशी मूर्ती. आणि अशा या सुंदर परिसरामध्ये ही मूर्ती या ठिकाणी स्थापन केलेली आहे. आणि जर आपण कधी पुण्याच्या जवळ लोणावळा या ठिकाणी जर आलात तर नक्की आपण या नारायणी धाम या ठिकाणी येऊन या सुंदर अशा सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या उत्कृष्ट वास्तुकलेचा नमुना असलेले हे मंदिर आपण सर्वांनी आवर्जून बघावे. आपण बघत आहात की रात्रीच्या वेळेला हे मंदिर जरा अजूनच सुंदर दिसते, नाही का? आणि रात्रीच्या वेळेला या ठिकाणी ही जी शंकराची मूर्ती आहे ही अजूनच मनोहर दिसतीये. आणि या शंकराच्या मूर्तीच्या मागे हे जे छोटे छोटे कारंजे आहेत, या कारंजामध्ये सुंदर असे रंगीबिरंगी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावल्यामुळे ते अधिकच सुंदर आणि सुशोभित असे दिसत आहे. आणि अशा प्रकारे हे संध्याकाळचे वातावरण अतिशय आल्हाददायक आहे. या ठिकाणी मी मागच्या आठवड्यामध्ये एका भागवत कथेचा आयोजन झाले होते. त्या भागवत कथेसाठी मी या ठिकाणी जवळपास 8 दिवस होते आणि अतिशय सुंदररित्या या मंदिरामध्ये हे भागवत कथेचे आयोजन तेथील आयोजकांनी केले होते. आणि सुंदर असे हे निसर्गरम्य ठिकाण आणि या नारायणी मातेची ही सुंदर आणि आकर्षक अतिशय विलोभनीय अशी मूर्ती. आपण या मंदिरात जेव्हा येतो आणि या मातेचे जेव्हा आपण दर्शन घेतो तेव्हा या मूर्तीच्या समोरून आपली नजर हटेनाशी होते आणि आपल्याला सारखे या नारायणी मातेचे, या दुर्गा मातेचे रूप किती आपल्या डोळ्यामध्ये साठवावे असे होते. अशा प्रकारे सुंदर अशी ही मूर्ती आणि सुंदर असे हे मंदिर. एक वेळेस आपण जरूर या ठिकाणी येऊन, लोणावळा या ठिकाणी येऊन आपण हे नारायणी मातेचे मंदिर पाहावे आणि अतिशय सुंदर असे तिचे विलोभनीय रूप, तिचे दर्शन आपण एक वेळेला नक्की घ्यावे.
या ठिकाणी सकाळी 7 वाजता या मंदिरात 3 मूर्ती आहेत. सर्वप्रथम म्हणजे गणेशाची मूर्ती, दुसरी नारायणी माता आणि तिसरी आहेत आपले हनुमान. या तिघांची ही आरती सकाळी 7 वाजता या ठिकाणी होत असते. आपण बघत आहात सकाळी 7 वाजता होणारी ही आरती आणि सुंदर असे मंगलमय वातावरण. या ठिकाणी सर्वात महत्त्वाची सांगायची गोष्ट म्हणजे येथील स्वच्छता. या मंदिरातील स्वच्छता ही खरोखर सर्व या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत ते वेळोवेळी आणि पदोपदी सारखे स्वच्छता करण्यामध्ये गुंतलेले असतात. तर असे सुंदर असलेले नारायणी धाम आणि या ठिकाणची सर्व सुखसोयींनी उपलब्ध असलेली आणि पूर्णपणे AC असलेली ही सुंदर अशी रूम. तर जेव्हा कधी आपण लोणावळा येथे येताल तेव्हा एक वेळेला जरूर आपण ह्या नारायणी धामला नक्की भेट द्यावी आणि या ठिकाणी येऊन नारायणी मातेचे मनोहर रूप आणि आपण तिचे दर्शन घेऊन येथील प्रसाद ग्रहण करावा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.